महिलांवरचे जे गुन्हेचे प्रमाण आहे ते वाढतच आहे. त्याचे प्रमाण कमी व्हावे याकरिता आपण शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये आपले 10 दामिनी पथक रोज फिरतात. त्याचप्रमाणे एक मोठा डग्गासुद्धा आपण दामिनीचा फिरत असतो. महिलांना वेळोवेळी सुरक्षा प्राप्त झाली पाहिजेत. त्याचप्रमाणे CP साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण या 8 दिवसापूर्वी 3 दिवसाचे कराटे शिबिर घेतले होते. तसेच CP सरांचे नेहमी असे म्हणणे असते की शहरामध्ये महिलांवर कुठेच अत्याचार झाले नाही पाहिजेत. त्याकरिता आपण पिटाच्या कारवाईकरिता मागील 20 ते 25 दिवसापासून आपण सारखं रेखीकरण चालू होते. काल आपल्याला अशी गुप्त माहिती मिळाली की TT नगर येथे एक महिला तिच्या घरामध्ये जागा उपलब्ध करून वेश्या व्यवसाय करत आहे. त्याकरिता आम्ही आमच्या टीमला आणि पंचांना ही सदरची माहिती दिली आणि घटनास्थळावर पोहोचलो. तिथे आम्हाला एक महिला तिच्या घरामध्ये जिने जागा उपलब्ध करून दिली होती आणि दुसरी महिला जी नागपूर येथून नेहमी अमरावती येते आणि वेश्या व्यवसाय करते. तसेच 2 तरुण मुले मिळून आली. त्यावर आम्ही त्यांना विचारपूस केली असता त्यांना कुठलेही योग्य कारण सांगता आले नाही. तसेच तिथे आम्हाला कंडोमचे पाकिटसुद्धा मिळून आले आणि त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही इथे शारीरिक संभोगाकरता जमलेला आहे. कारवाई काय केली? त्याकरिता आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन पिटाची कारवाई केली.